लग्न म्हटलं की नव्या आयुष्याची सुरुवात असते। वर आणि वधू दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची आयुष्याची कितीतरी स्वप्न पाहिलेली असतात, पण काही वेळा असं काही होतं ज्याने सगळी स्वप्न विखुरतात आणि हातात उरतो तो फक्त अपेक्षाभंग। दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा। अशीच एक धक्कादायक गोष्ट बांदामध्ये उघडकीस आली। तेथे एका नवविवाहित वधूने तिच्या पती विरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले। माझा नवरा नाबर्दा आहे, त्याचा हा आजार लपवून माझं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं। एवढंच नव्हे तर सासरचे लोकही हुंड्यासाठी माझा अनन्वित छळ करतात, असा आरोपही तिने लावला। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची एंट्री झाली। त्यांनी 4 डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्निशियनचे पॅनल नेमून त्यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली। तीनद्वारे येथील एका 31 वर्षीय तरुणीचे 6 महिन्यांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात लग्न झाले होते, पण गेल्या 3 महिन्यांपासून ती नवविवाहित महिला तिच्या माहेरीच राहत होती। पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तीनद्वारी पोलीस ठाण्यात दिले होते। आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही तेव्हा त्यांनी मला बेदम मारहाण केली, तसेच माझा नवरा नामर्दा आहे हे सत्यही लग्नाच्या वेळी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले, असे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले। पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडितेचा पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला। शनिवारी पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली। येथे 5 सदस्यांच्या पॅनलमध्ये डॉक्टर विनीत सचान, डॉक्टर हदेश पटेल, डॉक्टर हरदयाल, डॉक्टर अंकित आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामलखन चौरसिया यांनी पतीचे वीर्य आणि मानसिक स्थिती तपासली। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। या अंतर्गत पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल, असे तीनद्वारी पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितले।